नमस्कार, दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. दुधाच्या प्लास्टिक पिशव्या बंद करा, काचेच्या बाटल्या पुन्हा आणा, रामदासभाई कदम. कोकणातील पहिले आदिवासी भवन खेडमध्ये होणार, श्रेया कदम यांचं आश्वासन. भास्कर जाधव महाबळेश्वरातून क्रांतीची मशाल घेऊन येणार का, वैभव खेडेकरांचा सवाल. रसाळगड किल्ल्याच्या दुरावस्थेवरून पुरातत्व विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह. मुंबई गोवा महामार्गावर वालोपे येथे भीषण अपघात, 4 जण जखमी. दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांमुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होत असून प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी दुधाच्या प्लास्टिक पिशव्या बंद करून पुन्हा काचेच्या बाटल्यांचा वापर सुरू करावा अशी मागणी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी केली आहे. पर्यावरण संवर्धनाच्या मुद्द्यावर बोलताना रामदासभाई कदम यांनी प्रशासनातील अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाचं कौतुक केलं. तुकाराम मुंढे यांच्यासारखे 20-25 अधिकारी महाराष्ट्राला मिळाले तर संपूर्ण महाराष्ट्र स्वच्छ होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुंढे, तुम्ही चांगलं काम करत आहात, तुमच्या पाठीशी मी उभा आहे, अशा शब्दात रामदासभाई कदम यांनी तुकाराम मुंढे यांना पाठिंबा व्यक्त केला. प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न गंभीर असून त्यावर कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचंही कदम यांनी यावेळी सांगितलं. दुधाच्या पिशव्यांऐवजी पुन्हा काचेच्या बाटल्यांचा पर्याय स्वीकारल्यास प्लास्टिक कचरा कमी करण्यास मोठी मदत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं. तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत रामदास कदम यांनी पर्यावरण स्वच्छतेसाठी कठोर आणि प्रभावी उपाययोजनांची गरज अधोरेखित केली आहे. मुंढे आणखी 20-25 जर महाराष्ट्रामध्ये आले ना तर महाराष्ट्र सगळा स्वच्छ होऊन जाईल. मी स्वागत करतो त्यांच्या कामाचं, तुकाराम मुंढेंच्या कामाचं मनापासून स्वागत होतोय. आणखी 20-25 असे तुकाराम मुंढे हवेत. कुठेही भ्रष्टाचार होणार नाही, कुठेही भेसळ होणार नाही, सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम ते करत आहेत. त्यांना मी खूप शुभेच्छा देईन आणि त्यांना सांगेन, मुंडेजी मी तुमच्या पाठीशी उभा आहे, बिलकुल उभा आहे. कोकणातील पहिलं आदिवासी भवन खेडमध्ये उभारण्यासाठी प्रयत्न सुरू असून आदिवासी समाजाला लवकरच हक्काचं भवन मिळणार असल्याचं आश्वासन श्रेया कदम यांनी दिलं. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आदिवासी बांधवांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळी बोलताना श्रेया कदम म्हणाल्या की कोणती गोष्ट कधी करायची हे आम्ही रामदासभाईंकडून शिकलो. त्यांच्या पावलांवर पाऊल ठेवून योगेश दादांनी कुणबी समाजाचा मोठा प्रश्न सोडवला. कुणबी समाजाच्या भवनासाठी योगेश कदम यांनी आपली खासगी जागा उपलब्ध करून देत हा प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे आज कुणबी समाजात आनंदाचं वातावरण आहे. हाच आनंद आदिवासी समाजालाही मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आदिवासी भवनासाठी शासनासोबत आपले बोलणे सुरू असल्याचं श्रेया कदम यांनी सांगितलं. शासनाच्या GR मध्ये आदिवासी भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्याची तसेच भवन उभारण्यासाठी 1 कोटी रुपयांपर्यंत निधी देण्याची तरतूद असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. शासनाकडून मिळणारा निधी अपुरा पडल्यास निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. योगेश कदम आणि रामदास कदम यांच्या माध्यमातून अतिरिक्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असेही श्रेया कदम यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे कोकणातील पहिलं आदिवासी भवन खेडमध्ये उभारण्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून या आश्वासनामुळे आदिवासी समाजात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. मला वाटतं पहिल्यांदा कुठली गोष्ट कशी करायची ही आम्ही रामदास भाईंकडनं शिकली आहे. त्याच्यावरती पाय ठेवून योगेश दादांनी मला वाटतं कुणबी समाजाचा मोठा प्रश्न म्हणजे कुणबी भवन हा तुम्ही सगळ्यांना बघितलंय की कशी आपली खासगी जागा देऊन आज सुंदर तिकडे कुणबी भवन बनतंय, त्याचं काम सुरू आहे आणि अख्खा कुणबी समाज हा मला वाटतं खूप आनंदात आहे. तोच आनंद आज मला वाटतं आपल्या आदिवासी समाजाला भेटला पाहिजे आणि त्याच्यासाठी मला वाटतं शासनासोबत माझं बोलणं चालू आहे. पण बघूया GR काय म्हणतो. पण शासन जागा देऊन मला वाटतं 1 कोटीपर्यंत बांधण्यासाठी सुद्धा देतो आणि त्याच्यावरती मी सांगितलेलं आहे की ते तर करूच, पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही निधीची कमतरता असली तर रामदासभाई आणि योगेश दादांच्या माध्यमातून नक्कीच आपण पार पडलेलं आहे. काय सांगाल? हो, खूपच बरं वाटलं. दादाचं काम आणि पहिल्यापासून बाहेरने पण तालुका जे बांधणी केलेली आहे ती योगेश दादांच्या पूर्ण पाठीमध्ये
मागे आहे ते आज या मेळाव्यावर सिद्ध झालं. आणि आदिवासी बांधव किंवा आपले समाजाचे सगळे जे घटक आहेत ते सगळे आमच्या बहिणीच्या आणि दादाच्या मागे नेहमी असतात. हे आज या मेळाव्यातून सिद्ध झाले. आणि आमच्या सगळ्या ज्या पदाधिकारी आहेत, जे शासकीय अधिकारी आहेत, त्यांनी हे एवढं छान म्हणजे कार्यक्रम घेऊन काढला. त्यामुळे त्यांचेच त्या सगळ्यांच्या मिळाले. भास्कर जाधवांच्या महाबळेश्वरमधील शिबिरावरून माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकरांनी थेट निशाणा साधलाय. भास्कर जाधव हे चळवळीतले कार्यकर्ते असून त्यांनी राजकीय जीवनात अनेक क्रांत्या घडवल्या आहेत. मात्र महाबळेश्वरमध्ये झालेला त्यांचा मेळावा आणि शिबिर हे कोकणातल्या आघाडीप्रमाणे आगामी राजकीय घडामोडींची पूर्वतयारी तर नाही ना, असा सवाल खेडेकरांनी उपस्थित केलाय. महाबळेश्वरची भूमी राजकीय क्रांतीची भूमी राहिली आहे असे सांगत खेडेकरांनी शिवसेनेच्या इतिहासातील घडामोडींचा संदर्भ दिला. याच महाबळेश्वरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या अधिवेशनानंतर उद्धव ठाकरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि पुढे शिवसेनेत दुफळी निर्माण होऊन मनसेची स्थापना झाली असं त्यांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडण्याच्या निर्णयापूर्वीही महाबळेश्वरमध्ये बैठक घेतली होती आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं स्थित्यंतर झालं असा दाखला देत खेडेकरांनी आता भास्कर जाधवांच्या महाबळेश्वर शिबिराकडेही राजकीय संकेत म्हणून पाहण्याचं आवाहन केलं. भास्कर शेठ महाबळेश्वर मधून क्रांतीची मशाल घेऊन येतात की नाही हे पाहावे लागेल असा टोला वैभव खेडेकरांनी लगावला. कोकणाने यापूर्वी अनेक राजकीय भूकंप आणि स्थित्यंतरे पाहिली असून आत्ताच नव्हे तर 2029 पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत असा दावा करत या संभाव्य राजकीय भूकंपासाठी कोकणाने सज्ज राहावे असेही खेडेकर म्हणाले. भास्करराव जाधव हे कायम चळवळीतला कार्यकर्ते म्हणून राहिलेले आहेत. त्यांनी अनेक क्रांत्या ह्या राजकीय जीवनामध्ये घडवलेल्या आहेत. त्यांचा आपण सर्व प्रवास, संघर्षमय प्रवास आपण पाहिला असा. परंतु आत्ताचा तो त्यांचा जो काही मेळावा म्हणा, शिबिर म्हणा, जे महाबळेश्वरमध्ये सुरू आहे, कदाचित कोकणामध्ये आपण म्हणतो श्रावणापूर्वी आपण आखाडी करतो किंवा एकत्रित जमून जेवण करतो, तसं असावं असं मला या ठिकाणी वाटते. परंतु महाबळेश्वर हे असं एक ठिकाण आहे जे कायम त्या ठिकाणी क्रांती घडलेली आहे. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर त्यावेळच्या एकत्रित शिवसेनेमध्ये शिवसेनेचं ज्यावेळेला अधिवेशन ह्याला झालं महाबळेश्वरला, त्यावेळेला कार्याध्यक्षपदी उद्धवजी ठाकरे यांची नियुक्ती राजसाहेबांनी केली आणि त्यानंतरच तिथे दुफळी माजली गेली आणि मनसेची निर्मिती झाली. त्यानंतर ज्यावेळेला राजसाहेब ठाकरेंनी ज्यावेळेला शिवसेना सोडली ठाकरे साहेबांनी, त्यावेळेला देखील आमची बैठक एक वर्षापूर्वी याच महाबळेश्वरला त्यांनी घेतली होती. तिथून क्रांती घडली. आता मला माहीत नाही भास्कर शेठ क्रांतीची मशाल महाबळेश्वरनं घेऊन येत आहेत की नाही मला माहीत नाही. परंतु महाबळेश्वरची भूमी हे राजकीय जीवनामध्ये क्रांतिकारी राहिलेली आहे. भविष्यात आपण त्याची वाट पाहावी. मी पुण्यात राजकीय भूकंपाचे संकेत आहेत असं मला वाटतं. बघा, कोकणाने अनेक राजकीय भूकंप पाहिलेले आहेत, अनेक स्थित्यंतर पाहिलेले आहेत. हे आताच नाही, तो 2029 पर्यंत अनेक स्थित्यंतर होणार आहेत. त्यामुळे या सगळ्या भूकंपाला, सगळ्या ह्याला आपण आता सामोरं जायला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतंय. मुंबई गोवा महामार्गाच्या पाहणीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर येत असताना शिवसेना नेते रामदास कदम यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधलाय. अचानक राज ठाकरेंना कोकणच्या विकासाचा पुळका कसा आला असा सवाल कदम यांनी उपस्थित केला. पावसाळा आला की महामार्गाच्या पाहणीचा दौरा काढणे हे राज ठाकरेंचे नित्याचेच झाले आहे. केवळ प्रसिद्धीसाठी दौरे न करता कोकणातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी असा टोला रामदास कदम यांनी लगावलाय. महामार्गाचे काम सत्ताधाऱ्यांमुळे रखडले असल्याचे राज ठाकरे म्हणत असतील तर नेमके कोणते सत्ताधारी आणि कोणते ठेकेदार यासाठी जबाबदार आहेत त्याची नावे त्यांनी स्पष्ट करावीत असं आव्हानही कदम यांनी दिलंय. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची राज ठाकरेंनी एकदाही भेट घेतली नाही असा दावा त्यांनी केला. महामार्गाच्या प्रश्नावर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन पाहणी करायला हवी होती असेही रामदास कदम म्हणाले. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाच्या मुद्द्यावरून शिवसेना विरुद्ध मनसे असा राजकीय संघर्ष पुन्हा रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नाही, पहिल्यांदा मला मोठं आश्चर्य वाटतं आहे की जवळजवळ काम पूर्ण होतं आलं आहे मुंबई गोव्याचं. माणगावला फक्त जो बाजूने रस्ता काढतायत ते काम 1 महिना 1.5 महिन्यामध्ये संपणार आहे काम. म्हणजे तो मोठा प्रश्न होता मुंबई गोव्याचा, तो संपणार आहे. आणि राज ठाकरे साहेबांना एकदम कोकणाचा पुळका आला. पुतना मावशी म्हणणार नाही मी त्यांना म्हणणार नाही. पण राजसाहेब एकटे आले, उद्धवजी का नाही सोबत आले? त्यांच्या दोघांनी मिळून खड्डा बघितले असते तर त्याला आणखी चांगला मेसेज गेला असता ना महाराष्ट्रामध्ये. किंवा दोघे भाऊ एकत्र येऊन मुंबई गोव्याचे पाणी करतात आणि खड्डे बघतायत, आणखी त्याला मोठं वलय मिळालं असतं. प्रसिद्धीनं मिळाली नसती, नाही मिळालं असतं असं म्हणून मी नोंद घेतली असते शासनाने त्याची. 2 भाऊ एकत्र असते तर राजसाहेबांनी मी एवढंच सांगेन, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. याच्या आधी तुम्ही कधीच गडकरी साहेबांना भेटलात नाही, कधीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलात नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कधी जाऊन भेटलात नाही. आणि अचानक पावसामध्ये दौरा पिकनिकच्या माध्यमातून काढायचं हे तुम्हाला शोभादायक नाही असं मी म्हणेन. आम्ही अंगावर घेतले सगळ्यांना, मी अंगावर घेतले सगळ्यांना. मुंबई गोवासाठी मी मंत्रालयामध्ये बैठकीमध्ये देखील मी सगळ्यांना अंगावर घेतले. आमचे चव्हाणसाहेब बांधकाम मंत्री होते, त्यांचं माझं भांडण झालं होतं मोठं. त्यांचं कानफड द्यायची भाषा गेली होती, मी ते विसरलो नाही अजून. आम्ही अंगावर घेतलं सगळ्यांना. तुम्ही घ्या ना अंगावर, तुम्ही नावं सांगा ना. तुम्ही नावं गुलदस्त्यात का ठेवताय? तुम्ही घाबरताय कोणाला? ज्या राजकारण्यांची ठेकेदारांचे काय संबंध असतील त्याची नावं सांगा तुम्ही. आणि यांच्यामुळे हे घडलं नाही म्हणून बाप दाखवणं तर साध्य करा, हे राजसाहेबांनी केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. माझं स्पष्ट मत असं आहे की सन्मान्य राजसाहेब आता पण का झोपले होते का उचला सुचलं शहाणपण आहे? मग कोण हे सत्ताधारी आहेत, कोण राजकारणी आहेत? बाप दाखवणं तर साध्य करा ना. कुठेतरी अंधारात किंवा पाण्यात दगड मागण्यापेक्षा नाव घेऊन बरं ना तुम्ही. तुमचं आडनाव ठाकरे आहे राजसाहेब, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. बोला की स्पष्टपणे कोण आहेत ते, नावं घ्या ना त्यांची. का घेत नाही? अहो मी तर किती वर्ष बोलतोय, मी नाव घेऊन बोललो काय लोकांना, मी सगळ्यांना अंगावर घेतलं त्यासाठी. मग तुम्ही हातचं दाखवून काय बोलताय? एवढी तुम्हाला कोकणाबाबत आस्था आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, मग बोला की. किती वेळा गेला दिल्लीला तुम्ही? किती वेळा गडकरी नाही भेटलात? किती वेळा सार्वजनिक आरोग्य खात्याच्या मंत्र्यांना भेटलात तुम्ही? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना किती वेळा तुम्ही भेटलात? किती निवेदन दिलीत? नाही ना. माझी विनंती आहे असं तुम्हाला, तुमच्याकडनं नौटंकीची अपेक्षा नाही. तुम्ही स्टेट फॉरवर्ड आहात, ते राज ठाकरे आम्हाला दिसले पाहिजेत. धन्यवाद. गणेश नाईक खेड शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी अलसफा वेलफेअर फाउंडेशनने घेतलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. खेड नगरपालिकेच्या माध्यमातून प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून नगराध्यक्षा माधवीताईंचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. अलसफा वेलफेअर फाउंडेशनने आतापर्यंत तब्बल 30,000 कापडी पिशव्यांचं वाटप केलं. विशेष म्हणजे यापुढेही या कापडी पिशव्या बाहेरून विकत न घेता खेडमधील बचत गटातील महिला स्वतः तयार करणार आहेत आणि अलसफा फाउंडेशन यांच्याकडून या पिशव्या खरेदी करणार आहे. त्यामुळे एकीकडे पर्यावरणाचं रक्षण होणार असून दुसरीकडे खेडमधील महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच महिला सक्षमीकरणाला चालना देणारा हा उपक्रम निश्चितच आदर्श आहे. यामुळे अलसफा वेलफेअर फाउंडेशनने घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. तुम्ही बघाल खेड जेव्हापासून आपली नगरपालिका आली आहे, आज माधवीताई या नगराध्यक्ष झाल्या, एक खूप चांगला निर्णय घेतलाय आपण की प्लॅस्टिक बंदी म्हणजे खेड शहरात प्लॅस्टिक बॅग ही वापरली नाही जाणार आहे. आणि त्याच गोष्टीला नेमक्या खेड अलसफा फाउंडेशनने आतापर्यंत 20,000 कापडी बॅगा वाटप केल्यात सगळ्या महिलांपर्यंत. आणि मी आत्ताच त्यांच्याशी चर्चा करत होती, आतापर्यंत हे बॅग्स ते विकत घेत होते, पण ह्याच्या पुढे हे बॅग्स फक्त आणि फक्त खेडच्या बचत गटच्या महिला तयार करणार आहे. मग ते अलसफा फाउंडेशन त्यांच्याकडनं विकत घेणार आहे. तर मला वाटतं कुठेतरी महिलांसाठी एक रोजगार निर्मिती सुद्धा होणार आहे. तर मला खरंच त्यांचे सगळ्यांचे आभार मानेन, त्यांना अभिनंदन देईन आणि असंच चांगलं काम अलसफा फाउंडेशन पुढे कराल अशी आशा करते.
खेड तालुक्यातील ऐतिहासिक रसाळगड किल्ल्याच्या दुरावस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या जावळीच्या खोऱ्यातील या ऐतिहासिक किल्ल्यावर पुरातत्व विभागाकडून कोट्यवधी रुपये खर्च करून संवर्धनाची कामे करण्यात आली आहेत. मात्र या कामाच्या दर्जावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय. कोट्यवधी रुपये खर्चूनही किल्ल्याचे दगड कोसळत असल्याचा आरोप महाराजा प्रतिष्ठानचे सचिव आणि दुर्गसेवक प्रणव मापुसकर यांनी केलाय. पुरातत्व विभागाने केलेल्या कामाची पाहणी करून निकृष्ट कामाची चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी करण्यात आलेल्या कामाच्या दर्जाबाबत प्रशासन काय भूमिका घेतं याकडे आता लक्ष लागलंय. नमस्कार, जय शिवराय. मी महाराजा प्रतिष्ठानचा सचिव आज रसाळगड येथे आलो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेल्या या किल्ला हा रसाळगड जावळीच्या खोऱ्यातील हा किल्ला ओळखला जातो. या किल्ल्याला छत्रपतींचा इतिहास आहे आणि या किल्ल्यावरती महाराष्ट्र शासनाकडून पुरातत्व विभागाकडून किल्ल्यासाठी हजारो कोटी रुपये आलेले आहेत. या किल्ल्यावर काम चालू आहे. पण ह्या जर कामाची जर अवस्था पाहिली तर अत्यंत दयनीय आहे. हे काम किती वेळ टिकल आता ही बांधलेली संरक्षित भिंत आहे, तटबंदी आहे, त्या किल्ल्याची तटबंदीची जर अवस्था पाहिली, हे बघा इथनं दगडी खाली जात आहे. असं सगळं जवळजवळ आता नवीन बांधलेलं जे हे सगळी दगडी खालपर्यंत जात आहे. शासनाला नम्र विनंती आहे या किल्ल्याचे टेस्ट करावी. हा जो काही खर्च झालेला जो किती आहे, किती कामाची क्वालिटी चेक करावी असं आमच्या शासनाला एक नम्र विनंती आहे. करून एकच्या नंतर यांची बिलं काढण्यात यावी अशी एक आमची शासनाला नम्र विनंती आहे. मुंबई गोवा महामार्गावर वालोपे येथे सीएनजी पंपासमोर 2 कारची धडक होऊन अपघात झाला. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या ट्रिबल कार वरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार प्रथम महामार्गावरील डिवायडरला धडकली. त्यानंतर कार साईडच्या लेनमध्ये गेली आणि समोरून चिपळूणहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वॅगनर कारला धडकली. या अपघातात मयुरेश ढेबे, सायली शिर्के, अभिषेक शिर्के आणि मानसी प्रधान हे 4 जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चिपळूण गव्हर्नमेंट रेस्ट हाऊस जवळ तैनात असलेली जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थांची 24 तास अपघात सेवा देणारी रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना पुढील उपचारासाठी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. खेडमधील प्रसिद्ध व्यापारी विश्वास कॉर्नरचे मालक संतोष पाटणे यांची रोटरीज इंग्लिश मीडियम स्कूलच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नवजीवन नामदेव शिंपी समाजातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नवजीवन नामदेव शिंपी समाज खेडचे तालुकाध्यक्ष दीपक शेठ बागडे, अखिल भारतीय शिंपी समाज रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अनिल सदरे, खेड शिंपी समाजाचे उपाध्यक्ष सुनील सदरे, सेक्रेटरी प्रभाकर कोळेकर, सहसेक्रेटरी डॉक्टर रोहन कळमकर, कार्यकारिणी सदस्य स्वप्नीलजी ढेकणे, राजू शेठ वनारसे, अभिलाष डंबे, गौरव पाडाळकर, प्रशांत बारटक्के उपस्थित होते. एकल वापराच्या प्लास्टिक विरोधात चिपळूण नगर परिषदेने धडक कारवाई सुरू केली आहे. नगर परिषदेच्या आरोग्य विभागाने गोवळकोट रोड परिसरात तपासणी मोहीम राबवत विविध व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई केली. या मोहिमेदरम्यान हॉटेल, बेकरी, मटण आणि मच्छी विक्रेते तसेच भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांच्या आस्थापनांची तपासणी करण्यात आली. यावेळी तब्बल 17 किलो एकल वापराचे प्लास्टिक जप्त करण्यात आले असून संबंधितांकडून 21,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नगर परिषदेची ही मोहीम सुरू असून प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव आणि उपमुख्याधिकारी प्रमोद ठसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोग्य विभाग प्रमुख वैभव निवाते, आरोग्य निरीक्षक सुजित जाधव, प्रवीण जाधव, अतिक्रमण विभागाचे संदेश टोपरे, मुकादम दीपक किंजळकर, कार्यालयीन कर्मचारी मनीष जाधव तसेच स्वच्छता दूत या मोहिमेत सहभागी झाले होते. खेड तालुक्यातील सोनगाव नाला प्रदूषण प्रकरणी प्रशासनाने अखेर ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
आंदोलनानंतर खेर्डी MIDC कार्यालयात प्रशासन, उद्योग प्रतिनिधी आणि सोनगाव ग्रामस्थांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत सोनगाव मधील दोन्ही नाल्यांवर ऑनलाईन वॉटर मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या यंत्रणेमुळे नाल्यातील पाण्याच्या गुणवत्तेवर सतत ऑनलाईन देखरेख ठेवता येणार असून प्रदूषणाची माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. तसेच पंप मधून कोणत्याही परिस्थितीत दूषित पाणी सोडलं जाणार नाही अशी लेखी हमी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ग्रामस्थांना देण्यात आल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे. दरम्यान प्रदूषणामुळे बाधित झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या नुकसान भरपाईबाबत सध्या स्पष्ट कायदेशीर तरतूद नसल्याचं अधिकाऱ्यांनी बैठकीत स्पष्ट केलं. मात्र संबंधित उद्योग, MIDC आणि प्रशासनाशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन देण्यात आलंय. आंदोलनानंतर झालेल्या या बैठकीत महत्त्वाच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्याने खेड तालुक्यातील सोनगाव नाला प्रदूषण प्रकरणाच्या तोडग्याच्या दिशेने पहिलं ठोस पाऊल पडल्याचं मानलं जातंय. दापोली नगरपंचायतीच्या वतीने 9 ऑगस्ट क्रांती दिनाचं औचित्य साधून क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यात आलं. नगरपंचायत प्रांगणात सकाळी 9:15 वाजता झालेल्या या कार्यक्रमात देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या क्रांतिकारकांना आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाला दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपाताई घाग, माजी आरोग्य सभापती जयाताई साळवी, प्रशासकीय अधिकारी सारंग कुलकर्णी यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य किशोरभाई देसाई, स्वातंत्र्य सैनिक श्रीकृष्ण पेठे, स्वातंत्र्य सेनानी भगतसिंह फाटक यांचे सुपुत्र डॉक्टर शिरीष फाटक, स्वातंत्र्य सेनानी शिवराम मुरकर यांचे सुपुत्र विजय मुरकर, माजी सैनिक राजेंद्र शिगवण तसेच दापोली शहरातील नागरिक आणि नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान क्रांती दिनाच्या कार्यक्रमाचं औचित्य साधत नगराध्यक्षा कृपाताई घाग यांनी प्लास्टिक पिशवीमुक्त दापोली या उपक्रमाला चालना देत उपस्थितांना कापडी पिशव्यांचं वाटप केलं. क्रांतिकारकांना अभिवादनासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत दापोलीला प्लास्टिक मुक्त करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. खेड येथील प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयातर्फे खोंडे येथील ज्ञानदीप विद्या मंदिर सहजीवन कॉलेजच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी नशामुक्ती अभियानाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी 260 पालक उपस्थित होते. एकूण 1300 जणांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा घेतली. मंडणगड तालुक्यातील 10 गाव येथे देखील हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी खेड सेंटरच्या संचालिका गीता बहेनजी आणि स्वरूपा बहेनजी उपस्थित होत्या. अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषदेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या जगन्नाथ तथा नाना शंकर शेठ यांचे 161वे पुण्यस्मरण आणि विद्यार्थी गुणगौरव सोहळा नुकताच दादर येथील शारदा मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात क्रीडा, सांस्कृतिक आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत अखिल भारतीय दैवज्ञ समाजोन्नती परिषद यांच्या वतीने नवरत्न पुरस्कार 2026 प्रदान करून खेड येथील श्री राजकुमार दिलीप कारेकर यांचा सन्मान केला. यावेळी प्रतिष्ठित नागरिक आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागतिक आदिवासी दिनाचं औचित्य साधून खेड नगर परिषद आणि अल सफा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नागरिकांसाठी मोफत कापडी पिशवी वाटप स्टॉल आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमासाठी उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू चिकणे आणि अल सफा फाउंडेशनचे अध्यक्ष शमशुद्दीन खान, सचिव आसिफ जुईकर, प्रोजेक्ट चेअरमन सरफराज पांगारकर तसेच खेड नगर परिषदेचे स्वच्छ भारत शहर समन्वयक सुमित आदमणे, संदीप कुंभारकर यांचे सहकार्य लाभले. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.